हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आनंदजी, गेली काही दिवसांपासून पुण्यामधल्या ज्या शनिवार समोरची जी मजार आहे याचा जो वाद आहे तो सातत्यानं सध्या चर्चेला जातोय. या संदर्भात तुम्ही आज पोलीस अधिकाऱ्यांना एक पत्र देणार आहेत की शनिवार वाड्यामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा आणि ज्या महिला त्या ठिकाणी नमाज पठण केलं होतं त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार अशी याचं एक पत्र तुम्ही आज देणार आहेत. असे मागच्या शनिवारी मला वाटतं किंवा रविवारी प्रकरण घडले, त्याला 8 दिवस पूर्ण झालेत. 8 दिवसाचं अल्टिमेटम शासनकर्त्यांनीच दिलं होतं, अनेक राजकीय पक्ष हिंदुत्ववादी संघटनांनी दिलं होतं, पोलिसांनी सुद्धा ते मान्य केलं होतं. मला एक कळत नाही, सध्याच्या एवढ्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये स्मार्ट सिटीमध्ये राहणाऱ्या पोलिसांना 8 दिवसामध्ये कोणत्या महिला तिथं गेल्या होत्या हे कळत नसेल, ती नामुष्की आहे का? ते मुद्दाम करतात ते कोणा दडपणाखाली, आम्हाला विचारायचं पोलिसांना. आम्ही तोच दाब आता पोलिसांना 12 वाजता विचारणार आहोत. आम्ही पोलिसांना सांगितले तुम्ही तिथं हजर राहावं, आम्ही चौकीत येणार आहोत. आम्हाला फोन आले की तुम्ही चौकीत येणार का, आम्हीच त्या वाड्यापाशी येऊन थांबू, आम्ही ते पत्र देऊ, 8 दिवसात काय काय झालं हे त्यांना विचारू आणि याच्या पुढे पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून शनिवाराला फक्त हिंदूंसाठीच राखीव घ्यावा, आधार कार्ड बघूनच करावं. जर तुम्ही पुरातत्व खात्याचे काही नियम सांगितले, जर तुम्ही केंद्राचे काही नियम सांगितले, मग तिथे आतमध्ये घडलेलं परत असं काही घडलं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार, पुरातत्व खातं, सुरक्षा कर्मचारी सगळ्यांवर राहील. हे सुद्धा आम्हाला आज त्यांना ठासून सांगायचंय. 8 दिवसात हे प्रकरण घडत असताना चालू असताना सुरक्षा कर्मचारी काय करत होते? त्यांनी त्या महिलांना तेव्हा का नाही अडवलं? बाहेर पडल्यानंतर का नाही थांबवलं? पोलिसांची हवाली का नाही केलं? हे सगळेच प्रश्न आहेत ना. मग सुरक्षा कर्मचाऱ्यांना तुम्ही तसं काही ट्रेनिंग दिलेलं नाहीये का, की असं काय घडत असं का तुम्ही जाऊ द्यायचं का कोणाला? ह्या सगळ्याच गोष्टी आहेत तिथं. हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी छत्रपती शिवाजीरायांच्या भक्तांना, पेशव्यांच्या प्रेम करणाऱ्या लोकांना दुःख व्हावं यासाठी जर जाणून बुजून केलं असेल तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल असं हिंदू महासभा मानते. तर शनिवार वाडा एक ऐतिहासिक वास्तू आहे, त्याच्यावरती सर्वांचा हक्क आहे. या ठिकाणी फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा असं तुम्ही मागणी करता, ही चुकीची मागणी वाटत नाही तुम्हाला? ते कसं आजपर्यंत नाही केली आम्ही मागणी. ती ऐतिहासिक आहे तर तुम्ही ऐतिहासिक सारखं वागा. ते प्रार्थना स्थळ नाहीये ना. मग तुम्ही जर चुकत असाल तर त्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल ना कधी ना कधी. हे कायमचं चालू राहील. सारसबागेमध्ये जसं ते ईदच्या दिवशी चालू होतं, यावर्षी सारसबाग बंद ठेवावं लागलं. तुम्ही जर ठरवून तिथं घाण करायला येत असाल मग तुम्हाला प्रवेश नाही नाही आणि नाही, एवढं निश्चित. पण तुम्हाला असं वाटतंय की याच्यावरती काय निर्णय होईल, त्याच्यावरती असा निर्णय घेतील, परंतु आणखी जर तिथं प्रवेश नाकारला तर आणखी काही ज्या बाकी जनसमुदाय आहे त्यांच्या भावना बडकू शकतात आणि जे समाजातली जातीय तेढ आहे ती आणखी निर्माण होऊ शकते, असं वाटत नाही? असं आहे ना, आम्हाला हिंदूंच्या भावनेची काळजी आहे. हिंदू दुखावला नाही यांची आमची काळजी आहे. मग ते दुखावलं जाऊ नये, पुरातत्व खाते व्यवस्थित राहावं यासाठी जर काही कारवाई करण्यात आली, काही नियम बांधण्यात आले आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवत असतील तर आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. या देश हिंदूंचा आहे, हिंदूंनी जगवलाय, हिंदूंनी टिकवलाय, हिंदूंनी वाढवलाय, हिंदूंनी स्वातंत्र्य केलंय. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या कोणतीही घटना परत घडू नये याची काळजी घेणं सगळ्यांचं काम आहे असं मी मानतो. आणि तुम्ही सातत्यानं म्हणताय की हिंदुत्व आहे, कट्टर हिंदुत्व म्हणून तुम्ही जपताय, मात्र ज्या शनिवार वाड्यावर तुम्ही ज्या मुस्लिम जे आहेत बांधव किंवा बाकीच्यांना जो प्रवेश नाकारताय, याच शनिवार वाड्यावरती एक मस्तानी दरवाजा सुद्धा आहे. याच्यावर तुम्ही कधी आवाज उठत नाही का? मस्तानी आणि बाजीरावचे तर खरं तर एक अविभाज्य घटक होते, त्यांचं ते बाकी सर्व जे आपण सर्व जाणताय. तर मस्तानी ही राजा छत्रसालाची मुलगी आहे, बरोबर, पहिली गोष्ट. दुसरं, पेशव्यांनी त्यांच्याबरोबर ठेवलेलं नातं आहे ते महाराजांच्या सेनापतीने, किंवा त्याच्या नावाचा दरवाजा आज ओळखला जातो. ते काही पेशव्यांनी तसं दरवाजाचं नाव ठेवलं नसावं, ओळखलं जातो, जाऊ ते ना ओळखू, तो काही विषय नाही. शनिवार वाड्याचा इतिहास, बरं, मस्तानी कधी शनिवार वाड्यावर आलेल्या नाहीत आणि नाहीत. त्या दरवाजाचं नाव बदलायचं का नाही इतिहास तज्ञ ठरवतील. पण तो दर्गा आम्हाला चालतोय. 3 वर्षाआधी महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिले होतो ज्यांनी तो दर्ग्याचा विषय काढला होता. दर्गा पोलिसांच्या पुढे दर्गाच्या व्यवस्थकांनी पत्र लिहून दिले की आम्ही 8 दिवसात सगळं सरकू. नंतर त्यांनी परत तक्रार केली की पोलिसांनी आमच्याकडे दबाव घ्यायला की लिहून घेतलं. हे हिंदू महासभेने आवाज उचलला तेव्हा कोणी आमच्याबरोबर आलं नव्हतं. आता सगळेजण राजकीय भांडवल करत असताना मूळ मुद्द्याला कोणी हात घालत नाही किंवा मुद्दा जिवंत राहावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचं तोड हिंदू महासभा करेल. ज्या ठिकाणी शनिवार वाड्यावरती नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी येऊन त्यांनी गोमूत्र त्या ठिकाणी शिंपडलं. जे काही जागा आहे ते पवित्र करण्यासाठी त्या ठिकाणी शिववंदना सुद्धा करण्यात आलेली. मात्र या सर्व गोष्टीवर राजकीय वातावरण जे आहे ते पेटलं. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी असं म्हटलं होतं की शनिवार वाडा हा का त्यांच्या पापाचा आहे. या सर्व घडामोडीकडे तुम्ही एक हिंदुत्व म्हणून स्वतःला हे करतायत, पुढे नेते म्हणून पुढे जाताय, तर काय कसं बघताय सर्व घडामोडीकडे? शनिवार वाडाच नव्हे, लाल महाल, शिवनेरी, प्रतापगड, जिथं जिथं शिवाजी महाराजांच्या संदर्भातला उल्लेख येतो ती प्रत्येक वस्तू पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशच आमच्या बापाचा आहे आणि आमच्याच बापाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरे मेहता त्यांनी गोमूत्र शिंपडणं, कोणी आलं ती जागा पापी होत नाही किंवा गोमूत्र शिंपडणं सावरकरांच्या भाषेत ते मान्य नसावं, पण त्या त्यांनी भावना व्यक्त केल्यात.
शेवटी आम्ही आमच्यावरचा राग कसा व्यक्त करणार, ती त्यांची भावना होती. आम्ही तसं काही करणार नाही. आम्ही फक्त पोलिसांना आणि प्रशासनाला विचारणार आहोत आणि विचारत राहू. दर आठवड्याला एकदा विचारत राहू की का घडले आणि तुम्ही त्याच्या मागे काय केलंय. एकंदरीत आपण बघू शकतो की शनिवार वाड्यामध्ये जो प्रकार घडलेला होता यावरती 8 दिवस होऊन गेले. यावरती काही चौकशी झाली आहे का, या सर्व संदर्भातलं जे एक पत्र आहे यामध्ये फक्त शनिवार वाड्यामध्ये हिंदूंनाच प्रवेश द्यावा अशा आशयाचं पत्र जे आहे ते आम्ही हिंदू महासभेच्या वतीनं आज पोलिसांना देणार आहोत असं वक्तव्य जे आहे ते आनंदवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.